नमस्कार मित्रांनो, मी पूजा साकोळकर. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण डोसा, उत्तप्पा तर नेहमीच खातो, पण तुम्ही कधी कांद्याचा पातीचा उत्तप्पा खाल्लात का हो? नाही खाल्लात तर मग आज ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप भन्नाट लागते खाण्यास. त्यासाठी सर्वात आधी मी इथे कांदा घेत आहे. त्यावरची साल काढून छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याला बारीक बारीक चिरून घ्यायचे छोट्या छोट्या पीसेसमध्ये. हा उत्तप्पा तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने हा उत्तप्पा करून पहा. मग कांदा चिरून झाल्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचेत. लक्षात असू द्या, पीसेस आपल्याला एकदम बारीक करायचेत आणि आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपली कांद्याची पात. आत्ता सध्या मार्केटमध्ये कांद्याची पात खूप मस्त येत आहे. त्यामुळे कांद्याच्या पातीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर देखील असतात, म्हणून पातीचा वापर करायचा. आणि मग नंतर 2 ते 3 हिरवी मिरची घ्यायची. हे माझं डोस्याचं उरलेलं पीठ आहे. ह्यामध्ये पीठ आंबट लागतं ना 2-3 दिवसानंतर, म्हणून मी ह्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे. रवा टाकल्याने आपल्या पिठामधला आंबटपणा निघून जातो आणि उत्तप्पा खायला एकदम मस्त फ्रेश पिठाचा जसा लागतो तसा लागतो. मग ह्याला आपल्या म्हणजे थोडंसं घट्टसर कन्सिस्टन्सीमध्येच मिक्स करून घ्यायचे आणि आपले संपूर्ण कट केलेले व्हेजिटेबल्स त्यामध्ये ॲड करायचेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्याला जास्त काही मेहनत लागत नाही. खूप कमी वेळामध्ये आपला हातचा नाश्ता बनून तयार होणार आहे. आणि मग नंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक बारीक चिरून त्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. हे छान असं मिक्स झाल्यानंतर ह्याला 5-10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचे आणि मग नंतर ह्याचा आपण उत्तप्पा टाकून घ्यायचा आहे. तर पॅनला थोडंसं तेल टाकून पॅनवरती पांढरे तीळ टाकायचे. पांढरे तीळ टाकल्याने आपला उत्तप्पा दिसायला एकदम मस्त आणि खायला छान असा लागतो. आणि हळुवारपणे आपला उत्तप्पा त्यावरती पसरून घ्यायचा. ह्याला कढईने तेल सोडायची देखील गरज नाही आहे. खूप सहजपणे आपला उत्तप्पा निघतो. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मस्त असा उत्तप्पा तयार झालेला आहे. तुम्ही ह्या पद्धतीने उत्तप्पा बनवून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि हो, माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहिजे ती मला कमेंट करून नक्की सांगा. मी इथे अजून एक उत्तप्पा टाकून दाखवत आहे. त्याच पद्धतीने थोडंसं पॅनवरती तेल आणि मग नंतर पांढरे तीळ टाकून आपला उत्तप्पा छान असा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हे एवढं फ्लेक्झिबल झालेलं आहे ना, की तव्यावरतून सुद्धा निसटून चाललेलं आहे. अगदी सुंदर मस्त असा आणि खमंग आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.